सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। राज्यात सत्ताधारी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असताना लाडकी बहीण योजना असेल किंवा तिजोरीच्या चाव्या असतील, या सर्वांवर प्रत्येक जण दावा करताना दिसत आहे। यामुळे जनतेत मात्र संभ्रम निर्माण होत असून खऱ्या चाव्या कुणाकडे हा प्रश्न आता जनतेला पडला आहे। राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या आपल्या हातात चाव्या आहेत। अर्थमंत्री आपला आहे, मत तुमचं, निधी आमचा असेल, असं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी कुर्डुवाडीतील जाहीर सभेत केले आहे। दरम्यान अजितदादांच्या याच पद्धतीने केलेल्या वक्तव्यावर काल चंद्रकांत पाटलांनी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असे वक्तव्य केले होते। आता पुन्हा एकदा तिजोरीच्या चाव्यांवरून महायुतीमध्ये घमासान सुरू होण्याची शक्यता आहे। निधीशिवाय कोणतेही कामे होत नाहीत, त्यामुळे मत तुमचं, निधी आमचा असेल। कुर्डुवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे देखील रुपाली चाकणकर बोलताना म्हणाल्या। माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे, त्यामुळे माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात तर बारामती सारखं काम तुमच्याकडे करू शकतो असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले। गडहिंग्लज मधील प्रचार सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं। याच स्पर्धेत आता रुपाली चाकणकर या देखील मैदानात उतरल्या असून त्यांनी या विषयावर भाष्य केले।